यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात येणाऱ्या पारडी नस्करीमध्ये चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला। यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष वासुदेवराव महल्ले पाटील मित्र परिवाराच्या वतीने हा सत्कार करण्यात आला। पारडी नस्करी येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानमध्ये घेण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्यामध्ये काँग्रेसचे जितेंद्र मोगे, आरिज बेग, पारडीच्या सरपंच अलकाताई देवतळे, गौरव साखरकर, माणिकराव मेश्राम, घाटंजीचे माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, किशोर दावडा, पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव आशिष महल्ले, अनंत चौधरी, मधुकर निस्ताने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांसाठी पांधन रस्ता महत्त्वाचा असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या। त्या सत्कार सोहळ्याला संबोधित करीत असताना बोलत होत्या। चिंतामण चांदे, प्रतिनिधी आर्नी। 6-7 वर भाव नाही आणि 4 वर कोणी सोयाबीन घ्यायला तयार नाही, अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची आहे। म्हणून शेतकऱ्यांना हमी भाव मिळणं हे अत्यंत आवश्यक होतं। पण आता ज्यांचं सरकार या राज्यात आलं त्या महायुतीचं सरकार हे सामान्य शेतकऱ्यांसाठी का निर्णय घेते, फक्त डोळे उघडे ठेवून आपल्या पाण्याच्या वर आपण दुसरं काही करू शकत नाही। तरी पण या भागाचे खासदार म्हणून जे प्रश्न आता आपण सगळ्यांनी मला सांगितलं, निवड प्रामुख्यानं रोड नाले हे तर आयुष्यभर चालत राहणार, पण शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारे पांधन रस्ते विशेषतः कसे करता येईल जेणेकरून शेतकरी बांधव हा आपल्या शेतात आपल्या बैलगाड्या घेऊन चांगल्या पद्धतीने जाऊन आपला माल कसा नेईल याचा प्रयत्न नक्की मी या ठिकाणी करेल।